कुंभ राशी साप्ताहिक राशी भविष्य 20 ते 26 जुलै 2026। नमस्कार मंडळी, कधी असा अनुभव आला आहे का की आयुष्य अचानक शांत होते, पण त्या शांततेतच काहीतरी मोठे घडण्याची चाहूल दडलेली असते। जणू काळ स्वतः थांबून तुम्हाला काही महत्त्वाचा संदेश देण्याचा प्रयत्न करत आहे। जर तुमची रास कुंभ असेल तर 20 ते 26 जुलै हा आठवडा तुमच्यासाठी नेहमीसारखा असणार नाही। बाहेरून सर्व काही पूर्वीसारखे असेल, पण तुमच्या विचारांमध्ये, तुमच्या निर्णयांमध्ये आणि तुमच्या आयुष्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात एक सूक्ष्म बदल सुरू होऊ शकतो। कुंभ राशीच्या व्यक्ती इतरांपेक्षा वेगळा विचार करणाऱ्या असतात। जिथे लोकांना समस्या दिसते तिथे तुम्हाला नवी शक्यता दिसते। तुम्ही फक्त वर्तनात राहत नाही तर भविष्याचा विचार करून निर्णय घेता। त्यामुळे अनेकदा लोक तुमच्या विचारांचा अर्थ उशिरा समजून घेतात। पण या आठवड्यात विश्व तुमच्या बुद्धीची नाही तर तुमच्या अंतर्मनावर असलेल्या विश्वासाची परीक्षा घेऊ शकते। गेल्या काही दिवसांपासून तुम्हाला असे वाटत असेल की काही घटना वारंवार घडत आहेत, काही लोक अचानक तुमच्या आयुष्यात येत आहेत किंवा काही प्रश्न पुन्हा पुन्हा तुमच्या मनात येत आहेत। या गोष्टींकडे घाबरून पाहण्याची गरज नाही। त्या भविष्याचा निश्चित इशारा नसला तरी त्या तुम्हाला कोणत्या गोष्टींकडे अधिक लक्ष द्यावे लागेल याची जाणीव करून देऊ शकतात। या 7 दिवसात एक छोटीशी घटना तुमच्या विचारांची दिशा बदलू शकते। एखादा अनपेक्षित संवाद, एखादे पुस्तक, एखादा संदेश, एखादा जुना मित्र किंवा अगदी एखादे साधे वाक्य सुद्धा तुम्हाला नव्या नजरेने विचार करायला लावू शकते। काही वेळा आयुष्य बदलण्यासाठी मोठ्या चमत्काराची गरज नसते, एक योग्य विचारही पुरेसा असतो। कुंभ राशीचे लोक अनेकदा त्यांच्या भावना मनातच ठेवतात। बाहेरून ते खंबीर दिसतात, पण आतून ते प्रत्येक गोष्ट खोलवर अनुभवत असतात। म्हणूनच अनेक वेळा लोक तुमची शांतता समजून घेत नाहीत। या आठवड्यात तुमच्या शांततेतच तुमची ताकद दडलेली असेल। आणखी एक विशेष गोष्ट, या 7 दिवसात तुम्हाला एखादी जुनी कल्पना, अपूर्ण राहिलेला विचार किंवा विसरलेले स्वप्न पुन्हा आठवू शकते। त्याकडे दुर्लक्ष करू नका। कदाचित आता ती गोष्ट पुन्हा सुरू करण्यासाठी तुम्ही पूर्वीपेक्षा अधिक तयार आहात। या आठवड्यात तुमच्या आजूबाजूला काही गोष्टी अपेक्षेपेक्षा वेगळ्या घडू शकतात। काही व्यक्तींचा स्वभाव नव्याने समजेल, काही निर्णय बदलावे लागू शकतात आणि काही योजना नव्या स्वरूपात पुढे जाऊ शकतात। या बदलांना घाबरण्याऐवजी त्यामधील संधी शोधण्याचा प्रयत्न करा। लक्षात ठेवा, कुंभ राशीच्या व्यक्तींची सर्वात मोठी ताकद म्हणजे बदल स्वीकारण्याची क्षमता, आणि या आठवड्यात हाच गुण तुमच्यासाठी सर्वात मोठा आधार ठरू शकतो। 20 ते 26 जुलै दरम्यान घडणाऱ्या प्रत्येक छोट्या घटनेकडे जागरूकतेने पहा। त्या घटनांमुळे भविष्य ठरेलच असे नाही, पण त्या तुम्हाला अधिक स्पष्ट, अधिक समजूतदार आणि अधिक आत्मविश्वासाने पुढे जाण्यास नक्की मदत करू शकतात। तर चला आता पाहूया 20 ते 26 जुलै 2026 या आठवड्यात कुंभ राशीसाठी कोणते महत्त्वाचे संकेत दिसत आहेत, कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यायचे आहे आणि कोणता छोटासा निर्णय पुढील काळात मोठ्या बदलाची सुरुवात ठरू शकतो। कुंभ राशीच्या व्यक्तींनो, या आठवड्याची सुरुवात शांत आणि नेहमीसारखी वाटेल, पण या शांततेतच काही महत्त्वाचे संकेत दडलेले असू शकतात। प्रत्येक घटना मोठा अर्थ घेऊन येतेच असे नाही, मात्र काही साधे अनुभव तुमचा विचार करण्याचा दृष्टिकोन बदलू शकतात। त्यामुळे या 7 दिवसात घाईघाईने निष्कर्ष काढण्याऐवजी प्रत्येक गोष्ट बारकाईने पाहण्याचा प्रयत्न करा। गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मनात एक प्रश्न वारंवार येत असेल, एखादा निर्णय, अपूर्ण राहिलेली योजना किंवा एखाद्या व्यक्तीबद्दलची भावना तुम्हाला सतत विचार करायला लावत असेल। या आठवड्यात त्या प्रश्नाचे थेट उत्तर मिळेलच असे नाही, पण योग्य दिशेने विचार करण्याची संधी नक्की मिळू शकते। या आठवड्यात एक विलक्षण योगायोग घडू शकतो। तुम्ही ज्या विषयाचा विचार करत असाल त्या विषयाशी संबंधित एखादी व्यक्ती, माहिती किंवा प्रसंग अचानक समोर येऊ शकतो। हा भविष्यात काय घडणार आहे याचा निश्चित संकेत नसला तरी तुमचे लक्ष कुठे केंद्रित आहे याची जाणीव करून देणारा अनुभव ठरू शकतो। कुंभ राशीच्या व्यक्तींमध्ये चौकटीबाहेर विचार करण्याची क्षमता असते। त्यामुळे इतरांना कठीण वाटणाऱ्या परिस्थितीही तुम्हाला एखादा नवा मार्ग दिसू शकतो। या आठवड्यात हाच गुण तुमची मोठी ताकद ठरेल। एखादी समस्या वेगळ्या दृष्टीने पाहिल्यास तिचे उत्तर अपेक्षेपेक्षा सोपे मिळू शकते। आठवड्याच्या मध्यात तुमच्यासमोर 2 पर्याय येऊ शकतात, एक परिचित आणि सुरक्षित तर दुसरा नवीन आणि थोडा अनिश्चित। कोणताही निर्णय घाईत घेऊ नका। स्वतःला वेळ द्या, माहिती गोळा करा आणि मगच पुढे जा। प्रत्येक नवीन मार्ग धोकादायक असतोच असे नाही, काही वेळा त्यातच प्रगतीची संधी दडलेली असते। या 7 दिवसात एखादे जुने नाते, जुनी आठवण किंवा अर्धवट राहिलेला विषय पुन्हा समोर येऊ शकतो।
यावेळी त्याकडे भावनिक प्रतिक्रियेने न पाहता अनुभवाच्या नजरेने पहा. तुम्ही आज पूर्वीपेक्षा अधिक समजूतदार आहात, त्यामुळे तुमचे निर्णयही अधिक परिपक्व असू शकतात. या आठवड्यात तुमच्या बोलण्याचा प्रभाव वाढलेला असेल, त्यामुळे कोणाला प्रोत्साहन देणारे काही शब्दही मोठा फरक घडवू शकतात. त्याचप्रमाणे रागाच्या भरात बोललेले शब्द गैरसमज निर्माण करू शकतात, म्हणून शब्द वापरताना संयम बाळगा. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला एखाद्या छोट्या गोष्टीतून मोठी शिकवण मिळू शकते. ती एखादी भेट, एखादा अनुभव किंवा स्वतःशी झालेला संवाद असू शकतो. अशा क्षणांना कमी लेखू नका, ते तुमच्या पुढील निर्णयांसाठी उपयोगी ठरू शकतात. कुंभ राशीच्या व्यक्तींनो, हा आठवडा संपताना सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात ठेवा. आयुष्यात प्रत्येक बदल मोठ्या आवाजात होत नाही. काही बदल इतके शांतपणे सुरू होतात की ते घडत आहेत हेही आपल्याला त्या क्षणी जाणवत नाही. पण काही काळानंतर मागे वळून पाहिले की लक्षात येते, खरा बदल तर त्या छोट्याशा क्षणापासूनच सुरू झाला होता. कुंभ राशी ही नवीन विचार, स्वातंत्र्य, दूरदृष्टी आणि वेगळा दृष्टिकोन यांची प्रतीक मानली जाते. तुम्ही अनेकदा इतरांपेक्षा वेगळा विचार करता. लोक जिथे नेहमीचा मार्ग निवडतात तिथे तुम्ही नवीन शक्यता शोधता. त्यामुळे प्रत्येकजण तुमचे विचार लगेच समजून घेईलच असे नाही. काही वेळा तुमच्या कल्पना त्यांच्या वेळेच्या पुढे असतात. मात्र या आठवड्यात विश्व तुम्हाला एक महत्त्वाचा धडा शिकवू इच्छित आहे. फक्त नवीन विचार असणे पुरेसे नाही, योग्य वेळी योग्य कृती करणे ही तितकेच महत्त्वाचे असते. गेल्या काही काळात तुम्ही अनेक गोष्टींचा विचार करत असाल. काही निर्णय पुढे ढकलले असतील, काही योजना मनातच ठेवलेल्या असतील किंवा एखाद्या बदलाची वाट पाहत असाल. पण सतत योग्य क्षणाची वाट पाहत राहिलात तर अनेक चांगल्या संधी हातातून निघून जाऊ शकतात. म्हणून या आठवड्यात स्वतःला विचारा, मी खरोखर तयार नाही, मी फक्त भीतीमुळे थांबलो आहे. लक्षात ठेवा, प्रत्येक संधी 100% खात्री देऊन येत नाही. काही संधी विश्वास मागतात, काही धैर्य मागतात आणि काही फक्त पहिले पाऊल उचलण्याची तयारी मागतात. त्यामुळे जर एखादी नवीन दिशा तुमच्यासमोर आली तर तिचा शांतपणे विचार करा. घाई करू नका, पण अनावश्यक भीतीमुळे मागेही हटू नका. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात काही व्यक्तींची भूमिका बदलू शकते. काही लोक अधिक जवळ येतील तर काही नैसर्गिकरित्या दूर जातील. हा बदल स्वीकारा. प्रत्येक नाते कायम टिकण्यासाठी नसते. काही नाते आपल्याला शिकवण्यासाठी येतात, काही पुढे नेण्यासाठी आणि काही फक्त योग्य वेळेपर्यंत साथ देण्यासाठी. कुंभ राशीच्या व्यक्ती अनेकदा स्वतःच्या भावना मनातच ठेवतात. बाहेरून ते शांत आणि मजबूत दिसतात, पण आत अनेक प्रश्न, अनेक स्वप्ने आणि अनेक चिंता दडलेल्या असतात. या आठवड्यात त्या मनालाही थोडा वेळ द्या. स्वतःशी प्रामाणिक संवाद साधा, कारण स्वतःला समजून घेणारा माणूसच इतरांना योग्य प्रकारे समजू शकतो. तुमच्या शब्दांमध्ये आणि विचारांमध्ये मोठी शक्ती असते, त्यामुळे स्वतःशी बोलताना नकारात्मक भाषा टाळा. माझ्याकडून होणार नाही किंवा माझे नशीबच असे आहे अशा विचारांऐवजी स्वतःला सांगा, मी शिकत आहे, मी वाढत आहे आणि योग्य वेळ आल्यावर योग्य निर्णय घेण्यास सक्षम आहे. असा दृष्टिकोन मनात आशा आणि स्थैर्य निर्माण करू शकतो. तुलना करण्याची सवय सोडा. दुसऱ्याचा प्रवास वेगळा आहे, तुमचा वेगळा आहे. आज कोणीतरी तुमच्यापेक्षा पुढे दिसत असेल तर त्यामागची त्यांची वर्षानुवर्षांची मेहनत तुम्हाला दिसत नाही. त्यामुळे स्वतःच्या प्रवासाचा आदर करा. रोज थोडी प्रगती झाली तरी ती मोठ्या बदलाची सुरुवात असू शकते. या आठवड्याचा सार एकाच वाक्यात सांगायचा झाला तर तो असा: स्वतःच्या विचारांवर विश्वास ठेवा, बदलांना घाबरू नका, योग्य वेळेची वाट पाहताना स्वतःची तयारीही सुरू ठेवा. आणि लक्षात ठेवा, आज घेतलेले एक छोटे विचारपूर्वक पाऊल उद्याच्या मोठ्या प्रवासाची सुरुवात ठरू शकते. शेवटी एक गोष्ट, कदाचित विश्व तुमच्यासमोर आधीच एक नवीन दार उघडत असेल. ते दार जोरात उघडणार नाही, त्याचा आवाजही होणार नाही, पण जो जागरूक असेल तोच ते दार उघडू शकेल. त्यामुळे या आठवड्यात प्रत्येक अनुभवाकडे, प्रत्येक भेटीकडे आणि प्रत्येक संधीकडे शांत मनाने आणि उघड्या नजरेने पहा. काही क्षण भविष्य सांगत नाहीत, पण योग्य भविष्य घडवण्याची प्रेरणा नक्की देतात.